पाय दुखतात ग सरे. ओट्यापाशी ना उभं राहून राहून ना खरंच पाय दुखतात. आणि तिकडे सुद्धा मशीन चालवून चालवून माझं सुद्धा आज ना खूप दुखतायत. सांगा ना काय महत्वाचं काहीतरी सांगणार होतात ना दोघी जणी. काय पाय. हा सांग ना इंदुवहिनी. सांग सरे. मी हा सांगते. अगं श्री आणि जान्हवी बाहेरून आले ना तर ते वेगळेच. स्टॉप. हा बाहेरून आले तर काय. श्री आणि जान्हवी बाहेरून आले ना तर ते वेगळेच वागत होते. वेगळेच म्हणजे वेगळ्याच वागताय तुम्ही. हा मग ग वेगळेच म्हणजे ना म्हणजे ते वेगळेच वागत होते. आम्ही त्यांच्याशी बोलत होतो ना तर ते रिॲक्टच होत नव्हते आमच्या बोलण्याला. त्यांना आमचं बोलणं ऐकूच येत नाही असं वाटत होतं. हा असं वाटत होतं. अगं ते दोघं एकमेकांची बोलत असतील म्हणून तुमच्याशी बोलले नसतील. अगं तसं नाही ग. आता कसं सांगू मी तुला. हा त्यांच्या डोळ्यांना दूरची क्षितिजा दिसत होती. चेहऱ्यावरचे किरमिजी रंग गडद झाले होते. त्यांच्या रंगात आमचे रंग मिसळूच शकत नव्हते. सरे तुला सांगून ठेवते आम्ही. आता मला नव्याने मराठी शिकायला लावू नका. नाहीतर काय ही आणि ते भाऊजी मध्ये मध्ये काय बोलतात ना काही कळतच नाही मला. ते जाऊ दे. वंच ते दोघं ना असे जादू टोणा झाल्यासारखे वागत होते. बाई जादू टोणा असेल. बापरे. भुताटकीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात. तुम्ही काय वेड्या झालात का दोघी जणी. का आता आम्ही काय केलंय. अगं परवा श्री जान्हवीला किती बोलला आणि आज सकाळी सकाळी दोघं बाहेर गेलेत. म्हणजे दोघांमधलं भांडण मिटलंय का घरात वाद नको म्हणून बाहेर जाऊन भांडले ते. एक मिनिट तुम्हाला दोघींना कळतंय का. म्हणजे तुम्ही आता जे वर्णन सांगताय ना मला त्याच्यावरून श्री जान्हवी मधलं भांडण मिटलंय का वाढलंय हेच कळत नाहीये. भांडण जर मिटलं असेल तर प्रश्नच नाही पण वाढलं असेल तर जान्हवी काय ग झालं का ड्रायव्हिंग. मिळालं श्रीला सरप्राईज. अगं तू श्री अरे श्री अरे श्री नाश्ता करायला येतोस ना खाली. हे बघ मला 17 वेळा जिने चढून वर येऊन सांगायला वेळ नाहीये. तुझं झालं की तू ये खाली. मला असं वाटतं हे दोघं नक्की भांडून आलेत. अजून काय भांडणार. अगं होऊ शकतं. ठरवलं ना की खूप भांडता येतं. मग इथं कधी भांडते. भाऊजी नाही म्हणजे मला असं वाटतंय की नसतील भांडले. घे
तुम्हीच म्हणता ना हे लोक भ्रमिष्ठासारखं वागतायत, मग त्याला आणखीन काय कारण असू शकतं? हा हे खरं आहे हा. माणूस दुःखात आहे ना भ्रमिष्ठासारखा वागू शकतो. मला तर वाटतंय भूताटकीचाच प्रकार आहे हा. अरे पुन्हा जरी वाक्य बोललीस ना तुझे जप मला लपून ठेवी. काय हो भाऊजी? ए वहिनी, काय झालं? येतोय का श्री? अगं माहित नाही, तो असा तंद्रीतच आहे. ऐकलं? आणि आई, जान्हवी कशी वागत होती खोलीत? तीही तिच्याच नादात होती. ऐकलं ना? हो, श्री ना असा एकटाच. सगळं तरी नाचत होता. अगं नाचत होता? हो ना. माणूस दुःखात नाचतो हे पहिल्यांदाच ऐकते मी. अगं बाई, नाचणारं भूत बसलंय की काय मानगुटीवर? करेक्ट भूताटकीच आहे, भूताटकीच आहे सरे. काय झालंय, त्या दोघांनी एकमेकांना झपाटलंय. काय? कादंबरीचा नायक आणि नायिका आता आपल्या जगात नाहीच आहेत. त्यांनी त्यांचं एक वेगळं विश्व निर्माण केलंय. वो खुद अपनी दुनिया बसा रहे हैं और सारी कायनात उन पे मेहरबान है. अरे देवा, आता हिंदी शिकावं लागणार. कांता म्हणजे काय? कांता म्हणजे कांता, लक्ष्मीकांता. हो, बघितलं? अरे काय, कसं काय? बरं आहे ना? ओ बरं आहे ना? हॅलो. अगं अगं जान्हवी, 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 स्टॉप स्टॉप स्टॉप. वॉटर फॉलिंग, सेव्ह वॉटर टॅक्स. बहिणी, सॉरी. जान्हवी, श्रीला चहा देशील नेऊन? मी सांगते. श्री, तू चहा. श्रीरंगांना चहा नेऊन द्यायचा आहे ना? तुम्ही खाणाखुणा काय करताय? मी देते ना. जान्हवी, चहा देतेस ना? आलेच. आता हे काय नवीन? हो ना. काहीतरी गडबड आहे. गड़बड़ वगैरह काही नहीं, दोनों तरफ आग बराबर लगी है. न भूख लगती है, न प्यास, न दर्द होता है, न एहसास. हमको तो सिर्फ हुई है मोहब्बत. मोहब्बत, मोहब्बत नहीं. पुरे ह कांता,
आता उगाच त्यांना चिडवू नका. चालू दे ना काय चाललंय ते. तुम्ही मध्ये पडू नका. विशेषतः कांता तू. तुझे देखा तो ही जाना सनम. भाऊजी प्यार होता है दीवाना सनम. ब्रेकफास्ट करायला या. ए जान्हवी, तू काय म्हणालीस? कधी? गाडी चालवताना. कुठे काय? जान्हवी, जान्हवी प्लीज डोंट डू दिस टू मी. लवकर या. ए जान्हवी, काय? प्लीज सांग ना. तू काय म्हणालीस ते मला परत एकदा ऐकायचं आहे. मला नाही आठवत आहे. सांग ना प्लीज. माझं सांगून झालंय. अगं पण माझं ऐकायचं राहिलंय. काय? तेच जे तू गाडीत म्हणालीस. लिव्ह इन द मोमेंट असं कोणीतरी म्हणालंय. अगं पण तू एकाच वेळी मला जर 2 धक्के दिलेस तर माझं काय होणार? प्लीज सांग ना. काय? तेच जे तू गाडीत म्हणालीस. मला ऑफिसला जायला उशीर होतोय. बोल नव्हता. श्रीरंग प्लीज. जान्हवी मी तेच म्हणतोय. प्लीज. कोणीतरी येईल. तू बायको आहेस माझी, लग्नाची. आठवतंय का तुम्हाला? मी काहीच विसरलो नाहीये. मला टोचून बोलून झालं तुमचं. अरे देवा, ते आहेच का अजून तुझ्या मनात? जागा कुठे मनात दुसऱ्या कशाला? म्हणजे माझ्या मनात आता मलाही जागा नाहीये. मग कोणासाठी आहे? आहे कोणीतरी. अच्छा, त्याचं काहीतरी नाव असेल ना? असेल ना. सांग ना मग. तुम्हाला कशाला सांगू? बिकॉज आय एम फीलिंग जेलस. जेलस फील करावा एखाद्याने असाच आहे तो. पण मग त्याला काय सांगितलंस हे तरी सांग ना. ते मी त्याला सांगितलंय, तुम्हाला कशाला सांगू? सांग ना. प्लीज सांग. सांग ना एकदा.
आय्याजी इकडून अब यहाँ से कहाँ जाए हम, तेरी बाहों में मर जाए हम. अरे हे काय चाललंय? अय्या वंसा, तुम्ही पार्लर मध्ये गेला? परत तेच. मी दिसतेय ना तुला समोर, मग पार्लर मध्ये कशी गेलेली असेल? नाही, मगाशी तुम्हाला उशीर होत होता ना, मला वाटलं की तुम्ही पोहोचला असाल पार्लर मध्ये. आता तुम्ही जे दिसताय ना, तुम्हाला भास होतोय. अरे देवा, अत्यानंदाय नमः, अत्यानंदाय नमः. अरे काय झालं? भूताटकी झालीये घरात. सरे, मी आता तुझ्या माळानं गायब करीन सांगतोय. अहो भाऊजी, खरंच भूताटकी आहे. अगं किंचाळाला काय झालं? आई, अहो बघा ना, हे बघा, जान्हवीच्या हातावर आता काळे निळे डाग उठलेत. अगं बाई, कसला तरी शेप आहे. हा, हात, हाताची बोट, हाताचा ठसा आहे का? अगं बाई, हाताने धरून ठेवले वाटतं. अरे भूतानं धरतात ना, हाताने कसं धरलं? अहो, भूताच्या हाताने धरलं असेल ना. अगं काहीतरी काय बोलतेस? काय झालं? श्री, अरे जान्हवीवर हल्ला झाला, हल्ला. हा, हल्ला झालाय. काय काय झालं? हल्ला हल्ला. काहीतरी काय बोलताय? हा, किती हल्ला बघा तो. अरे अदृश्य शक्तींचा हल्ला झालाय. हे बघ, जान्हवीच्या हातावर काळे निळे डाग. पण मग अदृश्य शक्तीने केलेला हल्ला जान्हवीला कळला कसा नाही? हो, तेही खरंच आहे ना. अगं बाई, विटॅमिनची डेफिशियन्सी आहे वाटतं. हो, हा बघ, तेच तेच असेल. हात हात हात. मग आपण डॉक्टरांकडे जाऊया का ग? हा बा. नको. हो, तिला उशीर होतोय, तिला ऑफिस मध्ये जाऊ दे. असं काय करताय आई? अहो बघा ना. सरे जरा गप्पा बस बरं. चला ऑफिस मध्ये जाऊया. चला. हो, निघूया ना, निघूया. चला जान्हवी, निघूया. डबे घेतलेस भरून? हो देते. हा, श्री, हा? श्री, मी येऊ तुमच्या बरोबर आज ऑफिसला? का रे? अरे माझी गाडी सर्व्हिसिंगला टाकली आहे आणि शरा गेली ऑलरेडी, म्हणून. अच्छा. नाही, तुला नको असेल तर नाही येत मी. नाही, असं काही नाहीये, पण नाही, तुझा काही वेगळा प्लॅन असेल तर नाही येत मी. नाही, काही प्लॅन असा नाहीये. ये तू, ये आमच्या बरोबर, चालेल. नाही, तुला नकोच असेल तर नाही येत मी. ये तू, ये आमच्या बरोबर, चालेल. चला. हो म्हणाला. चल 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 चला चला चल. असं झालं होय. चला चला चला. अरे जा, उशीर होतोय ना. बाय. मला ना आता एक वेगळीच शंका येते. आता काय? श्रीनेच जान्हवीचा हात धरला नसेल ना? पण असा रानटीपणा का केला असेल श्रीने? सरे, अगं मनात आलेला प्रत्येक प्रश्न विचारायचा नसतो. हे कधी कळेल तुला?
पण वहिनी खरंच श्रीने जान्हवीचा हात धरला असेल. चला जान्हवी एक मिनिट. बस ये. निघूया ना का विचार बदललाय? नाही निघूया ना. चला ये बस. श्री बघ ह्याच्यावर सह्या. श्रीरंग, आय लव्ह यू. अगं जान्हवी असा पटकन ब्रेक नाही. काय म्हणालीस तू? आय लव्ह यू. आय लव्ह यू श्रीरंग.